काय म्हणणार? लाईट आहे ना. अर्जुन, चला गुड आफ्टरनून. यस अर्जुन, गुड आफ्टरनून बाळा. हॅलो, गुड आफ्टरनून. विश्वजीत, सो यस, गुड आफ्टरनून. तर कोण कोण आले सगळ्यांची आपण 1-2 मिनिटं वाट बघूया. यस मिस्टर गणेश, गुड आफ्टरनून. बाकी सगळे कुठे गेले? चला करूया आपण सुरुवात. सुरू करूया आपण आपलं आजचं लेक्चर. ओके. श्री अकॅडमी या पोलीस भरतीच्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी ग्रामर हा विषय शिकवते. श्री अकॅडमी आपली ऑनलाईन तसंच ऑफलाईन अकॅडमी आहे. ऑफलाईन अकॅडमी कुठे आहे बाळांनो? तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे. ओके. चला आपण सध्या काय घेतोय? प्रश्न घेतोय, हे की नाही? संभाव्य क्वेश्चन किंवा आता येऊन जे गेलेले आहेत प्रश्नपत्रिका आपण त्याच्याशी रिलेटेड आपण बघतो की क्वेश्चनची फ्रिक्वेन्सी शक्यतो जास्त असते अशा क्वेश्चनची. मग क्वेश्चन ॲज इट इज पडतो का? तर नाही. मी आधीच सांगितलं तुम्हाला क्वेश्चनशी रिलेटेड दुसरा क्वेश्चन किंवा क्वेश्चनमध्ये असणारे ऑप्शन मग त्याला पकडून एखादा क्वेश्चन बनवला जातो. त्याच्यामुळे आता हे जे की आपण क्वेश्चन घेतोय हे अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. ओके. चला आता पहिला प्रश्न बघू आपण. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? चला सांगा. येस. मराठी भाषा कोणत्या कोणत्या लिपीत लिहिली जाते? कोणत्या लिपीत? कोणत्या नाही, कोणत्या लिपीत लिहिली जाते? येस निवृत्ती. मिस्टर गणेश, व्हेरी गुड. टायगर, ओके बाळा, व्हेरी गुड. यस अर्जुन, गुड. येस. कोणत्या लिपीमध्ये केलं जातं बाळांनो? देवनागरी लिपी. कोणती लिपी? आपण मराठी ही जी भाषा लिहितो त्या भाषेची लिहिण्याची जी रीत आहे किंवा ज्यातून आपण लिहिलं जातो तर ती कोणती लिपी आहे बाळांनो? देवनागरी लिपी आहे. आपण आपल्या पुस्तकामध्ये युजली आपण लिप्या बघितल्या. लिपी म्हणजे काय सांगितलंय मी की नाही? लिपी म्हणजे काय? लिंपणे. आपण बघा, आपण ज्यावेळेस बोलतो आपल्या मुखातून जी ध्वनी निघते आपण त्याला वर्ण म्हणतो. आपल्या मुखातून ज्यावेळेस ध्वनी निघते किंवा मूलध्वनी निघते त्याला आपण वर्ण म्हणतोय की नाही? ह्या वर्णातून मग अक्षर, शब्द आहे की नाही? हे का बरं होतात बाळांनो? कारण की मुखातून निघाले त्यावेळेस ते वर्ण असतात. मात्र ज्या वेळेस हे वर्ण आपण एखाद्या पृष्ठभागावर लिहितो त्यावेळेस त्याला कोणतं स्वरूप देतो? आपण लिपण्याचं देतो. म्हणून बोललेले शब्द ज्यावेळेस आपण लिहितो पृष्ठभागावर त्यावेळेस तिचं रूपांतर आपण लिपीमध्ये होतो असं म्हणतो. येस. मग ही जी लिपी आपण ही मराठी जे आपण लिहितो तर हे कोणत्या लिपीतून लिहितोय? तर ही आहे देवनागरी लिपी. कोणती लिपी बाळांनो? देवनागरी लिपी. ओके. तिलाच अजून काय काय म्हणतात सांगितलेलं आहे आपण की नाही? बाळबोध लिपी, परिपूर्ण लिपी आणि अजून आदर्श लिपी. कोणाला म्हटलं जातं बाळांनो? कोणाला म्हटलं? येस. हॅलो. येस.
आदर्श लिपीला म्हटलं जातं. ओके, ब्राह्मी लिपी ब्रह्मदेवाने निर्माण केलेली आहेत आणि भारतातील सर्व भाषेची जननी कोणाला म्हणतात? सर्व भाषेची जननी, जननी म्हणजे हिच्यातून उत्पत्ती झाली बाबा, आहे की नाही, ब्राह्मी लिपी आहे. ओके, प्रश्न दुसरा बघा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? येस, चला सांगा, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? 1 आहे अक्षर, 2 आहे वर्ण, 3 आहे व्यंजन आणि 4 आहे स्वर. चला सांगा काय म्हणतात? येस अर्जुन, व्हेरी गुड. रिकाम टेकडा. ओके, येस, व्हेरी गुड. मिस्टर गणेश, येस, गुड. शुभांगी, गुड आफ्टरनून. येस बाळा, गुड. येस येस. चला काय म्हणतो आपण बाळा? त्यांना वर्ण म्हणतो. मुखातून निघालेल्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो बाळांनो? मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण असे म्हणतो. ओके, आता सांगितलं. हो, आला बिबटे आला, टायगर आला, सगळेच आले. ओके, प्रश्न तिसरा बघा, शब्दांच्या जाती एकूण डॅश डॅश आहे. शब्दांच्या जाती एकूण किती आहेत बाळांनो? 1 आहे ऑप्शन 2, दुसरं ऑप्शन आहे 3, ऑप्शन सी आहे 5 आणि ऑप्शन डी आहे 8. चला सांगा काय काय असणार आहेत? शब्दांच्या जाती एकूण किती आहेत? येस, रिकाम टेकडा. कसं काय बाळा? निवृत्ती, व्हेरी गुड बाळा. शुभांगी, गुड. अर्जुन, व्हेरी गुड. मिस्टर गणेश, येस. येस, किती आहेत बाळांनो? शब्दांच्या एकूण जाती 8 आहेत. शब्दांच्या जाती किती? 8. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि इकडे क्रियाविशेषण अव्यय, दुसरं शब्दयोगी अव्यय, तिसरं उभयान्वयी अव्यय आणि चौथं केवल प्रयोगी अव्यय. बरोबर आहे ना? असे शब्दांच्या 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 ह्या 8 जाती आहेत. त्यातल्या या 4 आहेत ह्या कशा आहेत बाळांनो? विकारी. कशा आहेत? विकारी. विकारी म्हणजे कसं की ज्यांच्यावर लिंग, वचन आणि विभक्ती यांचा परिणाम होतो आणि त्यांच्या रूपामध्ये बदल होतो त्यांना म्हटलं जातं विकारी. अविकारी ह्या 4 आहेत बाळांनो. अविकारी. ह्या अविकारी का बरं? कारण की या शब्दांवर किंवा या अवयवांवर काय होतं? लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होत नाही. त्यांच्या रूपामध्ये त्यांच्या बदलांमुळे म्हणजे लिंग, वचन, विभक्तीच्या बदलामुळे बदल होत नाही. ओके, प्रश्न चौथा बघा, वारकऱ्यांच्या समूहाला काय संबोधले जाते? चला सांगा. 1 आहे पुंज, 2 आहे मंडळ, 3 आहे ताफा आणि 4 आहे दिंडी. येस, चला सांगा. अर्जुन, व्हेरी गुड. टायगर, व्हेरी गुड. मिस्टर गणेश, नजमा, गुड आफ्टरनून. नजमा, निवृत्ती, गुड. कस्तूप, येस बाळा, कस्तूप, व्हेरी गुड. येस मिस्टर गणेश, येस. काय म्हणतो बाळांनो आपण? वारकऱ्यांची काय असते? वारकऱ्यांचा समूहाला आपण काय म्हणतो? दिंडी म्हणतोय की नाही? येस. विमानांचा ताफा असतो, महिलांचे मंडळ असते आणि तारी किंवा तारकांचा पुंज असतो. ओके, येस बाळा, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. प्रश्न 5वा बघा, वि.वा. शिरवाडकर या साहित्यकाचे टोपण नाव काय आहे? 1 आहे कुसुमाग्रज, 2 आहे गोविंदग्रज, 3 आहे केशवसूत आणि 4 आहे माधवानुज. चला सांगा काय आहे बाळांनो? रामकृष्ण हरी. येस. शुभांगी, येस, व्हेरी गुड. अर्जुन, निवृत्ती, येस. काय नाव आहे बाळांनो? कुसुमाग्रज हे कोणाचं नाव आहे? तर विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कवी कुसुमाग्रज आहे. यांचा वाढदिवस 27 फेब्रुवारी 1912चा पुण्याचा आहे बाळांनो. तर हा जो 27 फेब्रुवारी आहे हा आपण मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो, हो की नाही? येस. विष्णू वामन शिरवाडकर यांचा वाढदिवस आपण मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. ओके. प्रश्न 6वा बघा, खालीलपैकी पुल्लिंग शब्द ओळखा. पुल्लिंग शब्द कोणत्या बाळांनो? 1 आहे नदी, 2 आहे कणीस, 3 आहे देखावा, 4 आहे झाड. चला सांगा कोणता असणार आहे? पुल्लिंग शब्द कोणता असणार आहे?
येस, व्हेरी गुड मॅम. प्लीज इथून पुढे शब्दसंग्रहावर लेक्चर घ्या. येस विश्वनाथ, नक्कीच. म्हणजे शब्दसंग्रह मी म्हटले कारण की माझे अगोदरचे लेक्चर्स आहेत तसे. मी होल समानार्थी वेगळे घेतले, विरुद्धार्थी वेगळे घेतलेले आहेत, वाक्य प्रचार वेगळे घेतलेले आहेत, वाक्यप्रकार. येस अगेन बाळा, नक्कीच घेते. चला बघा, पुल्लिंग शब्द यातला कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक सी आहे. बघा, तो देखावा. आपण तोला काय म्हणतो? तो देखावा. ती नदी, ते कणीस आणि ते झाड, त्यातला तो काय आहे? पुल्लिंगवाचक आहे. ओके, येस बाळा. गाईचं काय असतं बाळा? एक असतं हंबरणे, दोन असतं रेकणे, तीन असते ओरडणे आणि चार असते अरवणे. चला सांगा काय असणार आहे? गाईचं काय असतं बाळांनो? येस, 28ला एक्झाम आहे. डेफिनेटली विश्वजित मी नक्की घेणार बाळा, त्याच्या आधीच घेते. ओके, येस रिकाम टेकडा, व्हेरी गुड. काय असतं बाळांनो? गाईचं काय असतं? येस मिस्टर गणेश, गाईचं हंबरणं असतं. गाईचं काय असतं बाळांनो? हंबरणं असतं. ओके, प्रश्न 8 बघा, शुद्ध शब्द कोणता? यातला शुद्ध शब्द कोणता आहे? चला सांगा मला. ए वाला ए आहे, बी आहे, सी आहे की डी आहे? चला सांगा पटकन. यातला शुद्ध शब्द कोणता आहे? येस योगेश, गुड आफ्टरनून. येस व्हेरी गुड. येस शुभांगी, अर्जुन, व्हेरी गुड. येस व्हेरी गुड. येस बाळांनो, पारितोषिक फर्स्ट शब्द जो आहे तो योग्य शब्द आहे. ओके, प्रश्न 9 बघा, ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा. एक आहे कठोर, दोन आहे उष्मे, तीन आहे मृदू व्यंजने आणि चार आहे महाप्राण व्यंजने. चला सांगा कोणतं असणार आहे? येस बाळा. येस शिवराज, अर्जुन टायगर, येस व्हेरी गुड. नजमा, व्हेरी गुड बाळा. निवृत्ती, येस गुड. विश्वजित, मिस्टर गणेश, गणेश 2 आहेत. ओके, गणेश, मिस्टर गणेश आणि गणेश कोल्हे. ओके, काय आहेत बाळांनो? हे मृदू व्यंजने आहेत. मी सांगितले आहेत आपले स्पर्श व्यंजने. मुळात एकूण व्यंजने किती तर 34 व्यंजनामधले हे 25 स्पर्श व्यंजने. बरोबर आहे ना? कोणत्या रांगा आहेत? त्या 5-5च्या रांगात. त्या 5-5च्या रांगा आहेत की नाही? क ख ग घ च छ ज झ त्र ट ठ ड ढ न आणि त थ द ध न प फ ब भ म. तर हे जे 5-5च्या रांगा आहेत 1 2 3 4 5 म्हणजे 25. हे 25 स्पर्श व्यंजने. त्यातले हे समोरचे जे आहेत याला आपण काय म्हणतो? कठोर व्यंजने. काय म्हणतो बाळांनो? कठोर व्यंजने. हे मधले जे असतात हे काय असतात? मृदू व्यंजन. आणि हे शेवटी असणारे हे अनुनासिके 5. हो की नाही? येस, आपल्याला काय सांगितलं तरी? ड आणि ढ. तर ड आणि ढ हे काय बाळांनो? मृदू व्यंजने आहेत. ओके, किती मृदू? येस बाळांनो, येस. एकूण 34 व्यंजने आहेत. स्पर्श व्यंजने 25 आहेत. हो की नाही? येस येस येस. ओके, कठोर व्यंजने किती? 13, मृदू 21.
उष्मे आपल्याला माहिती आहे स, श आणि स तीन, महाप्राण एच वाला म्हणजेच ह, हो की नाही? येस. काय नाव? मिस्टर बिस्ट. ओके बाळा. खालीलपैकी कोणते त्यातला कोणता टॉपिक तुम्हाला घ्यावासा वाटतो मिस्टर बिस्ट तसं मला सांगा बाळांनो. म्हणजे मी डेली प्रत्येक शब्दांच्या जातीवर लेक्चर देऊ तुम्हाला, की स्पेसिफिक तुम्हाला की हा मॅडम तुम्ही एखादा चॅप्टर आम्हाला सांगा, नाही का? क्वेश्चन आन्सर तर घेईनच मी, कारण की PYQs पण गरजेचे आहेत. आत्ता जे क्वेश्चन आलेले आहेत तेही फार गरजेचे आहेत, आणि मला जे वाटतं की हा क्वेश्चन पण गरजेचा आहे, तर त्यानुसारचं आपलं सिक्वेन्स चालू आहे. पण त्यातही जर तुम्हाला वाटते की अमुक एखादा टॉपिक आहे त्याच्यावर तुम्ही लेक्चर द्या मॅडम, तर तसं मला सजेस्ट करा, मग मी घेईन. ओके. बघा, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही, भाववाचक नाम नाही विचारले बाळांनो आपल्याला. 1 आहे नगर, 2 आहे चांगुलपणा, 3 आहे गुलामगिरी आणि 4 आहे तारुण्य. चला सांगा कोणतं आहे? येस, निवृत्ती. व्हेरी गुड. मिस्टर गणेश, खुशी, कौस्तुभ, करण, मोहन, शुभांगी. येस. काय आहे बाळांनो? आणि येस, नगर. काय आहे? नगर. नगर हा काय आहे बाळांनो? सामान्य नाम आहे. काय आहे? सामान्य नाम. अहमदनगर म्हटलं तर मग तो होणार विशेष नाम, आहे की नाही? आणि हे तिन्ही काय आहेत? भाववाचक नाम आहेत. काय आहेत? भाववाचक नाम. चांगुलपणा, गुलामगिरी, तारुण्य, होय की नाही? हे सगळे. येस उद्धव, गुड आफ्टरनून बाळा. येस, गुड आफ्टरनून. प्रश्न 11 बघा. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे. तो ताजमहल हा शब्द अधोरेखित आहे बाळांनो. ए आहे विशेष नाम, बी आहे भाववाचक नाम, सी आहे सामान्य नाम आणि डी आहे धातू साधित नाम. चला सांगा काय असणार आहे? येस नजमा, व्हेरी गुड बाळा. मिस्टर गणेश, रिकाम टेकडा, अजून काय? शिवराज, उद्धव, निवृत्ती, कौस्तुभ, शुभांगी, करण. व्हेरी गुड बाळा. येस मिस्टर गणेश, काय असणार बाळांनो? विशेष नाम. आत्ताच सांगितलंय की ना, इमारत जर विचारली तर ती होणार आहे सामान्य नाम, बरोबर ना? एखादा घटक आपण होल घटक ज्यावेळेस घेतो त्यावेळेस ते असतं सामान्य नाम, आणि त्या होल घटक किंवा एखादी जाती, प्रजाती, होल जाती किंवा प्रजाती किंवा होल घटक आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस सामान्य, आणि त्यातला जर घटक विचारला, इमारत हा सामान्य, पण त्यातली कोणती इमारत बाबांनो? तर ताजमहाल. मग ही काय होणार आहे? विशेष नाम होणार आहे. इज इट क्लिअर? येस. चला प्रश्न 12वा बघा. हरी घरी कोण येऊन गेले? सर्वनाम ओळखा. हरी आहे कोण? बी आहे, सी घरी आणि डी गेले. चला सांगा काय असणार आहे याचं? येस, यामधला सर्वनाम कोणतं आहे? चला सांगा. येस, निवृत्ती. व्हेरी गुड. त्याचं नावही सांगा ना बाळांनो, नुसतंच आन्सरचा क्रमांक नका देऊ. निवृत्ती, नजमा, शिवराज, रिकाम टेकडा. येस, सर्वनाम आहे, पण मग कोणतं सर्वनाम आहे? त्याचं ना काही नाव गाव. चला सांगा पटकन. येस, व्हेरी गुड. करण, व्हेरी गुड. येस नाही शिवराज. बघा, हरी घरी कोण येऊन गेले? कोण हा कोण काय आहे? सर्वनाम आहे. कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे? सर्वनामामधला हा अनिश्चित आहे. बघा, अनिश्चित, त्याला आपण सामान्य सुद्धा म्हणतोय की नाही? बघा, हरी घरी कोण येऊन गेले? कोण आलं हे माहिती आहे का आपल्याला? तर नाही माहिती आहे, हो की नाही? म्हणून हा कसा आहे? अनिश्चित आहे. कसा आहे मॅम? अनिश्चित सर्वनाम आपण त्याला असं म्हणतो. कोण आणि काय, कोण आणि काय. ओके, हे काय आहेत? अनिश्चित सर्वनामे आहेत. ओके, सर्वनामालाच अजून काय म्हणतात बाळांनो? तर प्रतिनामे म्हणतात. काय म्हणतात? प्रतिनामे. मराठीमध्ये एकूण सर्वनाम किती आहेत? तर 9 आहेत. किती आहेत? 9 आहेत. ओके, येस, याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. मराठीत एकूण मूळ सर्वनाम किती आहेत बाळांनो? 9 आहेत. ओके, बघा प्रश्न 13वा. खालील वाक्याचा काळ ओळखा.
वाक्य बघा काय आहे, मी रस्त्याने जात असेल. वाक्य काय आहे, मी रस्त्याने जात असेल. ऑप्शन 1 आहे साधा भविष्यकाळ, ऑप्शन 2 आहे रीती भविष्यकाळ, ऑप्शन सी आहे अपूर्ण भविष्यकाळ आणि ऑप्शन डी आहे पूर्ण भविष्यकाळ. चला सांगा काय असेल बाळांनो. बघा, मी रस्त्याने जात असेन, कसं कोणतं आहे, चला सांगा पटकन. येस टायगर. भरत, व्हेरी गुड भरत. पूजा, व्हेरी गुड, गुड आफ्टरनून बाळा. निवृत्ती, कस्तूब, नीता, येस बाळा. मिस्टर गणेश, व्हेरी गुड. चला इकडे लक्ष द्या. अपूर्ण भविष्यकाळ येणार आहे हा. बघा, मी रस्त्याने जात असेल, जात असे असं नाही येते. लेक्चर का नव्हते मॅम एवढ्या दिवसापासून? थोडासा प्रॉब्लेम होता बाळा, त्याच्यामुळे लेक्चर झाले नाही आपले. मे बी गुरुवारपासून आहे ना, आषाढीपासून झाले नव्हते आपले. काल घ्यायचं तर मग काल आपल्याकडे लाईटच नव्हती, असं झालं होतं. ओके, लेक्चर कंटिन्यू राहील बाळांना. ओके, येस येस बाळा, अपूर्ण आहे ना. असेन, मी रस्त्याने जात असेन, असेन असे नाहीये तिथे. मी रस्त्याने जात असेन. हो हो, टायगर आला, बिबट्या आला, चित्ता आला. हो बाळा, संभाजीनगरमध्ये सगळे आले. चला प्रश्न 14वा बघा. संधी म्हणजे काय? संधी म्हणजे काय? 1 आहे सांगणे, 2 आहे सामावणे, 3 आहे संधी साधू आणि 4 आहे सांधणे. चला सांगा मॅम. PYQ घ्या ना, झालेले पेपर आजचे. येस बाळा विनय, माझं तेच चालू आहे. तुम्ही आधीच्या टेस्ट बघितल्या का? म्हणजे रिसेंट जो पेपर होऊन गेला मी त्याच्यावरचे सुद्धा घेत आहे. कारण की मी सांगते ना तुम्हाला, प्रश्न ॲज इट इज जरी नाही पडला तरी त्याच्याशी रिलेटेड कसा पडतो हेही दाखवलेलं आहे मी तुम्हाला. माझे आधीचे जे लेक्चर आहेत, आता जे PYQ न्यू पेपरचे आपण जे घेतले ना, ते नक्की बघा बाळांनो. येस, संधी म्हणजे काय बाळांनो? सांधणे, जोडणे, आहे की नाही. संधी, संधी कोणाची होते बाळांनो? संधी वर्णांची होते. संधी कोणाची होते? वर्णाची होते, होय की नाही. वर्ण आपण एका बाजू वर्ण एकत्र आणतो, की नाही. संधी करताना आपण वर्ण एकत्र आणतो आणि सामासिक शब्द तयार करताना आपण शब्द एकत्र आणतो आणि शब्दांतून आपण काटकसर करून मग आपण सामासिक शब्द तयार करतो. मात्र संधी कोणाची करतो बाळांनो? आपण संधी कशी करतो? संधी आपण वर्णांची करतो, होय की नाही. संधीचे प्रकार बघितले आपण. 3 संधीचे प्रकार आहेत. 1 आहे स्वर संधी, 2 आहे व्यंजन संधी आणि 3 आहे विसर्ग संधी. संधीचे 3 प्रकार आहेत की नाही. 1 आहे स्वर संधी, 2 आहे व्यंजन संधी आणि 3 आहे विसर्ग संधी. ओके, येस मिस्टर गणेश. चला प्रश्न 15वा बघा. योग्य जोड्या जुळवा. संधी आहे बघा व्यंजन संधी. बाळा तुम्ही ह्याच्या जोड्या जुळवा. चला सांगा मला. चला कोणता असणार आहे ऑप्शन क्रमांक? ये शिवराज, विनय, व्हेरी गुड बाळा. मिस्टर गणेश नाही. मिस्टर गणेश परत एकदा चेक करा. प्रवीण नाही. प्रवीण हां आत्ता बरोबर आहे. प्रवीण रिकाम टेकडा नाही. करण व्हेरी गुड. टायगर व्हेरी गुड. प्रवीण, मिस्टर गणेश गुड. येस प्रवीण गुड. उद्धव व्हेरी गुड. नजमा, पूजा कुठे गेला तुम्ही? उद्धव व्हेरी नाईस. नीता व्हेरी गुड बाळा. मोहन व्हेरी गुड. चला येस येस. चला याचं ऑप्शन क्रमांक 1 आहे बघा. व्यंजन संधीचं दिगंबर येतं. दिगंबरची संधी कशी फुटते बाळांनो? दिक अधिक अंबर. दिगंबर. क हे कठोर व्यंजन, त्याच्या पुढे हा अ घेतला. हे आहे तृतीय व्यंजन संधी. तच्या जागी गच्या जागी क ख ग. कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन किंवा स्वर आला तर त्याच्या वेळेस काय होतं? या कठोर व्यंजनाला जाऊन त्याच्या जागी त्याच्याच रांगेतलं तिसरं वर्ण व्यंजन येतं. म्हणजे क जाऊन कच्या जागेवर कोण येणार आहे? ग येणार आहे. ही कोणती? तृतीय व्यंजन संधी. दुसरं बघा स्वर संधी कोणती आहे बाळांनो? देवालय. देव अधिक आलय. देवालय. देव अ अधिक आ.
याच्यापासून आ घेतला, ही दीर्घत्व किंवा सजातीय स्वर संधी आणि विसर्ग संधी दुर्जन, दुह अधिक जन, दुर्जन, विसर्ग रसंधी काम टेकडा नेम खूप जबरदस्त टोपण नाव ठेवले त्याने. येस येस बाळा. ओके समजलं बाळांनो. प्रश्न 16 बघा. ते अस्वल आता माणसाळले. अधोरेखित शब्दाची जात सांगा. काय आहे? 1 आहे विशेषण, 2 आहे क्रियापद, 3 आहे क्रियाविशेषण आणि 4 आहे भाववाचक नाम. चला सांगा काय आहे? माणसाळले हे काय येते बाळांनो? येस येस करण मॅम. लाईव्ह लेक्चर कधी चालू होतं? बरं 2:30 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर चालू होतं. येस सुनील. येस येस. बघा काय आहे हे? व्हेरी गुड. सगळ्यांचं मोहन नाही बळा. क्रियापद आहे. काय आहे? क्रियापद आहे. बघा माणूस कोणतं आहे? नामसाधित येतं. हे कसं? नामापासून तयार झालंय ना. नाम काय आहे? माणूस हे नाम आहे. त्या माणसाचंच आपण काय केलं? माणसाळले. बघा ते अस्वल आता माणसाळले ही क्रिया आहे. माणसाळणे, लाथाडणे, ही अजून पिसाळणे, ह्या सगळे शब्द जे आहेत हे काय मूळतः कसे असतात? नावापासून असतात. आता माणसाळले बघा ते अस्वल ही माणसाळले या शब्दातून आपल्याला क्रिया दिसते. काय दिसते बाळांनो? क्रिया. म्हणून हे काय आहे? क्रियापद आहे. ह्या शब्दातून आपल्याला क्रिया दिसते. ते अस्वल आता जात आहे, खात आहे, पीत आहे, झोपत आहे, ते आपल्याला बरोबर कळतं. का? तर ते क्रियावाचकच शब्द आहेत. खाणे, जाणे, झोपणे, बसणे, उठणे, रडणे, मरणे हे सगळं आपल्याला क्रियावाचकच शब्द आहेत आणि त्यातून आपल्याला ते क्रियापद आहे असं समजतं. मात्र आता हे माणसाळले बरं ना, हा शब्द या वाक्यामध्ये क्रिया आहे असं दाखवतोय. कोणती क्रिया आहे? तर माणसाळण्याची क्रिया आहे. होय की नाही? मग मूळतः हा शब्द माणूस या शब्दापासून तयार झालेला आहे म्हणून नामसाधित क्रियापदांमध्ये येतो. माणूस या शब्दापासून तयार झालेला आहे. लाथाडणे किंवा लाथाळणे, लाथ या शब्दापासून झालेला आहे. होय की नाही? पाणावले डोळे, पाणी तर त्यांनी पाणावलेले केलेलं असतं. येस ओके. पुढे बघा वचन बदला. पिसू. बघा वचन बदला म्हणजे एक वचन असेल तर अनेक वचन करा, अनेक वचन असेल तर एक वचन करा. होय की नाही? बघा पिसू, एक आहे पीस, दुसरा आहे पिसवा, तिसरा आहे पिसे आणि चौथा आहे पिशी. चला सांगा काय असणार आहे? व्हेरी गुड पूजा. मिस्टर गणेश व्हेरी गुड. करण, नीता, उद्धव, प्रवीण, भरत. येस पूजा. कुठे पूजा? एकच टाइम लेक्चर होतं का मॅम? हो बाळा आपलं दुपारी 2:30 वाजता एकच लेक्चर होतं. येस. काय असणार आहे याचं? पिसवा असणार आहे. काय? पिसू. त्याचं अनेक वचन काय होणार आहे? पिसवा होणार आहे. ओके. पिसूचं पिसवा. ओके. सासू सासवा, जाऊ जावा. होय की नाही? येस. स्त्रीलिंगी असतात. उकारांत त्यांचं काय होणार? वाकारांत होतं. होय की नाही? येस. ओके बाळा पूजा. खालील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्द समूह निवडा. नियतकालिक हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय आहे? बघा एका वर्षाने प्रसिद्ध होणारे, 2 आहे प्रत्येक वर्षी प्रसिद्ध होणारे, प्रत्येक दिवशी सॉरी, सी आहे ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे आणि डी आहे प्रत्येक महिन्याने प्रसिद्ध होणारे. नियतकालिके म्हणजे काय? यस नजमा व्हेरी गुड. प्रवीण गुड. नीता व्हेरी गुड. बाळा ठराविक. पूजा व्हेरी नाईस. सुनील, निवृत्ती, रिकाम टेकडा, कौस्तुभ, करण. येस शुभांगी. गणेश व्हेरी गुड. येस नजमा व्हेरी गुड. काय? ठराविक काळाने प्रसिद्ध होणारं असतं ते असतं नियतकालिक. ओके. प्रत्येक महिन्याने प्रसिद्ध होणे. महिना म्हटलं की ते मासिक. महिना असेल तर मासिक. प्रत्येक दिवशी असेल तर ते दैनिक. काय होतं बाळांनो? दैनिक. एका वर्षाने प्रसिद्ध होणार असेल तर ते वार्षिकी. कळलं? येस येस विनय व्हेरी गुड बाळा. प्रश्न 19 बघा. खालीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणतं आहे? उद्गारवाचक चिन्ह कोणतं आहे बाळांनो? ए बी सी डी. चला सांगा कोणतं उद्गारवाचक आहे? 7 दिवसांनी होणारे साप्ताहिक. व्हेरी नाईस व्हेरी गुड. वर्षाने, दिसाने, दैनिक. अच्छा वर्षाने वार्षिकी. अच्छा असं आहे का? ओके ओके. कोण होतं ते? कस्तूभ. येस व्हेरी गुड. येस काय ना रे?
हे येणार आहे ना, आपण उद्गार, हे उद्गारवाचक चिन्ह आहे, हे पूर्ण विराम आहे, आपलं वाक्य संपलं की ते आपण देतो. स्वल्प विराम आहे, एका जातीचे अनेक शब्द ज्यावेळेस द्यायचे असतात त्यावेळेस आंबा, चिक्कू, पेरू, संत्र, मोसंबी हे त्यावेळेस येतात. अजून कशासाठी येतात, एकाचं वाक्य पूर्ण झालं त्याला अनुसरून दुसरं द्यायचं आपण त्यावेळेस तो घेतो. क्वेश्चन मार्क, प्रश्न विचारण्यासाठी. प्रश्न 20 बघा, खालीलपैकी पिल्लूदर्शक चुकीची जोडी ओळखा. पिल्लूदर्शक चुकीची जोडी कोणती आहे? एक आहे मोराचं पिल्लू, छावा सिंहाचा छावा, सी आहे म्हशीचं रेडकू आणि मेंढीचं करडू. त्यातली चुकीची जोडी कोणती आहे ती सांगा. येस मिस निकी, गुड आफ्टरनून बाळा. गुड आफ्टरनून. किशोर, शिवराज नाही, अनी नाही, सुनील व्हेरी गुड बाळा. सुनील त्याचं नावही सांगा, मग ती चुकीची आहे तर मग का आहे ते एक्सप्लेन करा सुनील एकदा. विशाल व्हेरी गुड. नजमा कसं काय बाळा? नजमा. मोहन, मिस्टर बीस्ट नाही. पूजा, ओके बाळा पूजा. येस विनय व्हेरी गुड बाळा. येस प्रवीण व्हेरी गुड. येस, याचं उत्तर काय येणार बाळा? मेंढीचं कोकरू हे चुकीचं येतं. ओके, मेंढीचं काय असतं? करडू सॉरी मेंढीचं काय असतं? कोकरू आणि शेळीचं करडू असतं. ओके, येस करडू बकरीचं असतं असं वाटलं. अच्छा, हो हो समजलं. येस, बाकी ते बरेच जणांनी हे दिलं हे बरोबर आहे बाळांनो. ओके, वाघाचं काय असतं? बछडे किंवा बछडा आहे ना. येस, पुढे बघा, शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. वर दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण ओळखा. कोणती म्हण लागू पडते की शूद्र माणसं शूद्र वस्तूंना भाळतात? यासाठी कोणती म्हण लागू पडते? एक आहे गाढवाला गुळाची चव काय, दोन आहे कोल्ह्याला द्राक्ष आंबट, तीन आहे कोल्हा काकडीला राजी आणि चार आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी. कोणती म्हण लागू पडते? येस तेजसच ना, तेजराज का? ओके, नाही बाळा. पूजा नाही. विनय व्हेरी गुड. मिस्टर गणेश गुड. सूरज व्हेरी गुड बाळा. गावठी व्हेरी गुड. येस शिवम व्हेरी नाईस बाळा. प्रवीण गुड. सुनील, तेजराज व्हेरी गुड. येस करण कोणती आहे? ऑप्शन क्रमांक सी ची म्हण योग्य आहे की शूद्र माणसं शूद्र वस्तूंवर भाळतात. कोल्हा काकडीला राजी, कोल्हा काय आहे? शूद्र आहे. शूद्र आपण म्हणू शकतो पण ॲज कम्पेअर टू काय म्हणतात ते सिंह, वाघ यांच्यापेक्षा जास्त शूद्रच आहे असं त्या म्हणी समजण्यासाठी लक्षात घ्या बाळांनो. शूद्र कोणत्या गोष्टीला? की शूद्रच वस्तूला, म्हणजे कमी मोलाच्या वस्तूला कमी किंमत असणारे लोक म्हणजे शूद्र लोक त्याच्यानुसार त्या कमी वस्तूंवर भाळतात असं त्यांचा अर्थ आहे. ओके, गाढवाला गुळाची चव काय तर नाही येत, कोल्ह्याला द्राक्षामठ हेही नाहीत. कोणते ते? ऑप्शन क्रमांक सी ची येते. ओके, प्रश्न 22 बघा, सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते आहे? एक आहे योग, दोन आहे तुझा, तीन आहे सदा सर्वदा आणि चार आहे घडावा. चला सांगा कोणता आहे? नांदेडकर काय बाळा? मला कळलं नाही. येस प्रवीण. मिस्टर बीस्ट कसं काय? मिस्टर बीस्ट. नितेश व्हेरी गुड. गावठी व्हेरी गुड. साधा नाही ना बाळा. नितेश निवृत्ती का तुमचं नाव? गावठी. सुरेश वानखेडे व्हेरी गुड बाळा. मिस्टर गणेश. अजून कोण? आणि निवृत्ती बोर्डे, उद्धव गायकवाड व्हेरी गुड. नवनाथ व्हेरी गुड बाळा. काय येतं याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक सी येतं. ऑप्शन क्रमांक सी सदा सर्वदा. बघा आपल्याला क्रिया विशेषण विचारले, घडावा हे क्रियापद रे बाळांनो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, क्रिया विशेषणचं काम काय असतं? क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणं असतं की नाही. क्रिया कशी घडली, कधी घडली, कशा प्रकारे घडत आहे, कुठे घडली, म्हणजे क्रियेविषयी अधिक माहिती कोण सांगतं? तर क्रिया विशेषण अव्यय सांगतात ना. मग आता या वाक्यामध्ये बघा काय आहे? सदा सर्वदा योग तुझा घडावा, योग घडण्याची क्रिया सांगतात. क्रिया काय? योग घडण्याची क्रिया आहे.
मग ती योग घडण्याची क्रिया कशी असावी, कधी असावी, कुठे असावी, कशा प्रकारची असावी, तर दिलेलं वाक्य काय सांगते की योग घडण्याची क्रिया ही कशी असावी, सदा सर्वदा असावी. म्हणून सदा सर्वदा हे काय आहे बाळांनो, क्रिया विशेषण अव्यय आहे. काय आहे, क्रिया विशेषण अव्यय आहे. मग हे क्रिया कशी व्हायची आहे किंवा कोणत्या प्रकारात हवी या पद्धतीचं वर्णन करतात. मग क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय की क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतात. क्रिया कशी घडली, कधी घडली, कुठे घडली, कोणत्या प्रकारे घडत आहे हे सांगण्याचं काम ते क्रिया विशेषण अव्यय करतात. म्हणून सदा सर्वदा हे काय आहे बाळांनो, क्रिया विशेषण अव्यय आहे. त्यातलं कोणतं आहे बाळांनो, हे सातत्यदर्शक आहे. कसं आहे, सातत्यदर्शक. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी हे सगळे काय शब्द दाखवतात बाळांनो, सातत्य दाखवतात. हो की नाही, भर हा शब्द सुद्धा दाखवतो. ओके. प्रश्न 22-23 हा बघा. वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. गणपती बंदोबस्तात सर्व पोलिसांचे 5-5चे गट तयार केले होते. चला सांगा काय आहे, क्रमवाचक आहे, आवृत्तीवाचक आहे, पृथकवाचक आहे की अनिश्चित आहे. चला सांगा पटपट. येस विकी, व्हेरी गुड. पवार, व्हेरी गुड. येस तेजल, व्हेरी गुड बाळा. नाही कस्तूब. सूरज नाही ना, सूरज. सुनील, व्हेरी गुड बाळा. निलेश नाही. येस नितीन, व्हेरी गुड. सोलापूर SRPF आहे का कोणी, सांगा कोणी आहे का सोलापूर SRP. चला लक्ष द्या, हे पृथक्वाचक आहे. कसं आहे, पृथक्वाचक. कसं बघा, 5-5चे गट हे कोणता शब्द आहे, पृथक्वाचक आहे बाळांनो. 2-2चे गट, 5-5चे गट, 5-5चे तुकड्या, हे सगळे शब्द कसे असतात, पृथक्वाचक येतात. ओके. नाही, बरेच जणांनी एक दिले. कसं काय एक येणार आहे बाळांनो, असं आहे का, पहिला, दुसरा, चौथा, पाचवा असं आहे का, नाही ना. हे क्रमात असणारे शब्द क्रमवाचक मध्ये येतात. आवृत्तीमध्ये पटामध्ये असणारे असतात. पट, पदरी, चौपदरी, 10 पदरी, 10च्या पटात 10 पट, 15 पट, 100 पट, हे पटाच्या रूपात येणारे आवृत्तीमध्ये येतात. पृथकवाचक मध्ये हे असे येतात, 5-5चे क्रमाक्रमाने येणारे संख्या, 5-5चे, 10-10चे, 20-20चे गड्डे असं येतं. अनिश्चित मध्ये सर्व, थोडे, मोजके, असंख्य, अगणित आहे ना, हे सगळे अनिश्चित मध्ये येतात की ज्याच्यामध्ये आपण संख्या सांगू शकत नाही. चला प्रश्न 24 हा बघा. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते. 1 आहे सुधारक, 2 आहे केसरी, 3 आहे दर्पण आणि 4 आहे मराठा. हा चला सांगा काय यातलं. येस मोहित, व्हेरी गुड. येस रिकाम टेकडा, व्हेरी नाईस बाळा. कोणी सुरू केलं तेही सांगा. विनय, व्हेरी गुड. येस मिस्टर. येस काय, दर्पण. दर्पण हे वृत्तपत्र मराठी वृत्तपत्रामधलं पहिलं वृत्तपत्र आहे बाळांनो. हे 1832 साली काढलं कोणी, तर बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. कोणी, बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. म्हणून आपण बघा मराठी वृत्तपत्र म्हणजे भाषा काय म्हणतात, मराठी पत्रकारिता दिन हा कोणाचा, यांच्या जन्मानुसार आपण ठेवतोय की नाही. येस. सुधारक कोणाचे बाळांनो, आगरकरांचं. कोणाचं, आगरकर. केसरी पण कोणाचं, लोकमान्य टिळकांचं. आणि मराठा सुद्धा लोकमान्य टिळकांचंच होतं. ओके. चला हो हो. नेक्स्ट बघा, कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळवणी, ठेवण किंवा रचना असते तिला व्याकरणात असे म्हणतात. काय म्हणतात. 1 आहे समास, 2 आहे प्रयोग, 3 आहे क्रियाविशेषण आणि 4 आहे संधी. चला सांगा काय म्हणतात. येस सुनील, व्हेरी गुड. मिस्टर गणेश, मिस निकी, व्हेरी नाईस बाळा. सुनील, येस व्हेरी गुड.
नजमा येस. काय म्हणतात बाळांनो त्याला? प्रयोग असं म्हणतात. बघा, कर्त्याची आणि कर्माची क्रियापदाशी असणारी जुळणी आपण बघितलेलं आहे. बघा, कर्ता, कर्म आणि क्रियापद. कर्ता, कर्म आणि क्रियापद. ज्या वेळेस आपण कर्त्यानुसार क्रियापद बदलतो, कोणानुसार? कर्त्यानुसार, त्यावेळेस आपण कर्तरी प्रयोग म्हणतो. आणि ज्यावेळेस कर्मानुसार क्रियापद बदलतं, हे क्रियापद आहे बाळांनो, त्यावेळेस आपण त्याला कर्मणी प्रयोग म्हणतो. म्हणजेच बघा, कर्त्याची आणि कर्माची क्रियापदाशी जुळवणी किंवा ठेवण किंवा रचना असते, तिला आपण काय म्हणतो बाळांनो? प्रयोग असं म्हणतो. ओके, गुड आफ्टरनून पंकज. गुड आफ्टरनून. चला, प्रश्न 26 बघा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. श्रावणीला थंडी वाजते. कोणता प्रयोग आहे? 1 आहे कर्तरी, 2 आहे भावे, 3 आहे कर्मणी आणि 4 आहे कर्तुकर्म संकर प्रयोग. चला सांगा काय असणार आहे? गुड आफ्टरनून. येस बाळा, गुड आफ्टरनून पंकज. शिवराज, सुनील, सूरज, केदार. येस. शुभांगी. येस, व्हेरी गुड. निलेश. येस. मिस्टर गणेश. विकी पवार. व्हेरी गुड. निवृत्ती. येस. तेजराज बोसाळे. येस. निवृत्ती. येस. काय असणार? ऑप्शन क्रमांक 1 त्यातलं कोणतं आहे? हे अकर्मक आहे. कसं आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग. कसं का बरं? बघा, श्रावणीला थंडी वाजते. वाजणारी कोण? थंडी. कोणती? वाजणारी कोण आहे? थंडी आहे. याच्यामध्ये क्रियापद आहे का? तर नाही आहे. ओके, म्हणून हा कसा आहे? अकर्मक क्रियापद आहे. क्रिया घडते ही कर्त्यावरच आणि करणारा सुद्धा तो क्रियाच आहे. येस, वाजणारी पण थंडीच आहे. प्रश्न 27 बघा. ती रडली समुद्रच्या समुद्र या रचनेतील अलंकार ओळखा. कोणता अलंकार आहे? 1 आहे अन्वय्य, 2 आहे उपमा, 3 आहे अतिशयोक्ती आणि 4 आहे अनुप्रास. चला सांगा. येस कीर्ती. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून बाळा. पाय लागू. ओके ओके, अभ्यास करा आणि छान पोस्ट काढा कीर्ती. ओके, तुमचं नाव सांगा म्हणजे मलाही सांगायला. ओके, येस, अतिशयोक्ती आहे. कोणती? बघा, ती रडली समुद्राच्या समुद्र. आता खरंच रडण्याने समुद्र तयार होईल का? तर नाही. म्हणून कसं असतं, जी क्रिया दिलेली आहे किंवा ते जे वर्णन दिलेलं आहे ते कसं अवाजवी, फुगून, वढून चढून सांगितलेलं असतं. म्हणून हा कोणता प्रयोग येतो? कोणती अलंकार येतो? तर हा अतिशयोक्ती अलंकार येतो. कोणता अलंकार येतो बाळांनो? अतिशयोक्ती अलंकार येतो. उद्या यासाठी 4 कोणाचे आहे? बघा, प्रश्न 28. इतिश्री करणे या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थी वाक्प्रचार कोणता? बघा, इतिश्री करणे या वाक्प्रचाराचा आपल्याला विरुद्ध अर्थी विचारलाय बाळांनो. विरुद्ध अर्थी. चला सांगा. 1 आहे उजेड पाडणे, 2 आहे अध्याय सुरू करणे, 3 आहे कानाडोळा करणे आणि 4 आहे काम संपवणे. काय असणार आहे मॅम? येस सागर, तुम्ही तो नंबर तुम्हाला दिलेला आहे बघा ना, तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा त्या नंबरवर. मग सर किंवा मी, आम्ही दोघांपैकी जो असेल. येस, व्हेरी गुड. सगळ्यांना उत्तर येते. विशाल नाही बाळा. कसं काय विशाल? दिलीप नाही. पूजा. येस, बघा, इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे. इतिश्री करणे म्हणजे काय बाळांनो? शेवट करणे. त्याच्या विरुद्ध अर्थाची जर वाक्प्रचार आपल्याला शोधायचा झाला तर अध्याय सुरू करणे म्हणजेच काय? प्रारंभ करणे. श्री गणेश करणे, प्रारंभ करणे आपण त्याला असं म्हणतोय की नाही. इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे आणि प्रारंभ करणे किंवा श्री गणेश करणे याला आपण काय म्हणतो? नवीन अध्याय सुरू करणे. ओके, पुढे बघा. विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहे? 1 आहे ज्ञानेश्वर, 2 आहे मुकुंदराज, 3 आहे केशवदास व्यास आणि 4 आहे प्रवरसेन. चला सांगा काय असणार आहे? येस, श्रीकांत टेकाळे. व्हेरी गुड. येस, सगळ्यांना माहिती आहे.
येस, काय मुकुंद राज यांचं काय आहे, विवेक सिंधू हा ग्रंथ त्यांचा आहे. ओके, चला व्हिडिओला लाईक करा बाळांनो, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईव्ह भरपूर दिसत आहे, सगळ्यांनी लाईकही करा बाळांनो. ओके, बघा, सीतारामपेक्षा आकाराम उंच आहे. या वाक्यातील पेक्षा हा शब्द कोणता शब्दयोगी अव्यय दर्शवतो? एक आहे गतिवाचक, दोन आहे स्थलवाचक, तीन आहे हेतुवाचक आणि चार आहे तुलनावाचक. चला सांगा काय असणार आहे हा. येस नजमा, मिस्टर गणेश, सागर, पूजा, श्रय का ते? येस येस येस, सगळ्यांचं बरोबर आहे. दत्ता भाऊ, येस व्हेरी गुड. विकी व्हेरी गुड. पंकज गुड. गणेश कोल्हे, येस. तुलना आहे, होय की नाही? तुलना. बघा, सीतारामपेक्षा आकाराम उंच आहे, याच्यामध्ये काय केलेली, पेक्षा शब्द काय दाखवते बाळांनो, तुलना दाखवते. काय? तुलनावाचक आहे म्हणून. हा प्रश्न 31 बघा, तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. कोणतं उभयान्वयी अव्यय आहे? एक आहे आलो, दोन आहे म्हणून, तीन आहे शिकवावे आणि चार आहे येथे. काय असणार आहे चला सांगा. येस पंकज, सुनील, पूजा, कीर्ती, व्हेरी गुड बाळा. नजमा, येस. काय असणार बाळांनो, म्हणून हा काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. दोन वाक्यांना जोडते की नाही बघा. तुला शिकवावं हे पहिलं वाक्य, म्हणून मी इथं आलो हे दुसरं वाक्य. ह्या दोन वाक्यांना जोडण्याचं काम म्हणून हा शब्द करतोय. म्हणून हा काय आहे बाळांनो, हा उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे. ओके, येस. कसा परिणाम दाखवतोय की नाही बघा. नागपुरी संत्री हे विशेषण आहे. कोणत्या प्रकारचं आहे बाळांनो? एक आहे नामसाधित, दोन आहे धातू साधित, तीन आहे सार्वनामिक आणि चार आहे अव्यय साधित. चला सांगा कोणतं असणार आहे. नागपुरी संत्री हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? येस व्हेरी गुड. येस दत्ता, व्हेरी गुड बाळांनो. कीर्ती, व्हेरी नाईस बाळा. निवृत्ती, येस येस. काय आहे बाळांनो, हे नाम साधित आहे. नागपूर हे नाम आहे की नाही, त्याला हे नागपुरी संत्री हे नामसाधित मध्ये येतं. ओके, नामसाधित. पुढे बघा 33 प्रश्न. त्या प्रचंड वादळात हा शब्द अधोरेखित आहे. त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष उमगळून पडले. अधोरेखित शब्दातील विभक्तीचा कारकार्थ ओळखा. अधोरेखित शब्द आहे वादळाचा बाळांनो, तो अधोरेखित केलेला आहे. त्याच्या विभक्तीचा कारकार्थ आपल्याला ओळखायला सांगितलाय. ए आहे अधिकरण, दोन आहे अपदान, तीन आहे संप्रदान आणि चार आहे संबंध. चला सांगा काय येईल. येस व्हेरी गुड. येस मिस्टर बीश, भारत, व्हेरी गुड. निवृत्ती, येस. काय आहे अधिकरण. त इ आ हे कोणामध्ये येतात बाळांनो, सप्तमीचे आहेत. हे कोणाचे आहे, सप्तमी या विभक्तीचे आहे. त्याचा कारक अधिकरण आहे. हा काय दर्शवतो बाळांनो, आपल्याला स्थळ किंवा मग वेळ दाखवण्याचं काम हे सप्तमी विभक्तीचा अधिकरण हा जो विभक्तीचा कारक आहे तो दाखवतो. त्या प्रचंड वादळात त बघा, आपल्याला काय दाखवलं वादळात, हे काय आहे, स्थळ आहे, है की नाही. येस. मग कोणती विभक्ती आहे बाळांनो, ती सप्तमी विभक्ती आहे आणि सप्तमी विभक्तीचं अधिकरण हे कारक आहे. ओके, कोणाचं ग्राउंड आहे, निकीचं का? निकी, ऑल दी बेस्ट. येस निकी, माझ्याकडून पण तुला खूप खूप शुभेच्छा बाळा. येस, तू झालीच पाहिजे असं आम्हालाही वाटेल. खूप छान दे बाळा ग्राउंड. ओके, न घाबरता, तिथे पॅनिक वगैरे व्हायचं नाही. जरी तुमची पहिली भरती आहे की कशी मला नाही माहिती, पण तिथे गेला एक बर्डन, एका प्रकारचं बर्डन येतं. तर त्याला थोडंसं लांब करायचं आणि आपल्याला आपलं बेस्ट द्यायचं आहे. डोक्यात फक्त हेच ठेवायचं की मला माझे 100% द्यायचे आहेत. आजचा दिवस हा फक्त आणि फक्त माझ्यासाठी आहे. आणि खरंच ही जी गोष्ट आहे मी ते तुम्हाला सांगते, ही खरंच डेफिनेटली वर्क करते. कारण की मी पण माझ्या ग्राउंडच्या वेळेस असंच केलेलं की नाही,
आजचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस, आज असं मरो तरो काही हो, पण आपल्याला आज आपले 100% द्यायचेच आहेत. हे जे आपण ज्यावेळेस स्वतःला खूप सांगतो ना, आपल्या मनाला तेवढं आपण घट्ट करतो, त्यावेळेस हे नक्कीच वर्क करतं बाळांनो. निकी फक्त एकच म्हणायचं की मला करायचं आहे. निकी म्हणजे जेवढे तुम्ही सगळे आहात ना बाळांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगते, तो दिवस आपलं आयुष्य बदलणारा आहे असं सांगायचं की आजचा दिवस माझं पूर्ण आयुष्य बदलणार आहे, माझ्यासोबत माझ्या फॅमिलीचं आयुष्य बदलणार आहे, है की नाही. आपली एक जनरेशनच पुढे नेतं. एक नोकरी करणारा व्यक्ती अख्खं कुटुंब पुढे नेतो बाळांनो. आपलं स्वतःचं लाईफस्टाईल खूप छान, खूप वेगळं होतं. सोबतच आपल्या आईवडिलांना, आपल्या बहीण भावंडांना सुद्धा आपण तेवढंच पुढे नेतो. त्यामुळे हा दिवस म्हणजे अगदी आयुष्याचा मोस्ट इम्पॉर्टंट दिवस आहे. आज करो या मरो या सिच्युएशनमध्ये खूप छान करायचं आणि आपलं ग्राउंड द्यायचं. ओके, येस. चला बघा प्रश्न 34वा. सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे. वरील वाक्याचा प्रकार कोणता आहे? 1 आहे होकारार्थी, 2 आहे नकारार्थी, 3 आहे विधानार्थी आणि 4 आहे केवळ वाक्य. चला कोणतं असणार आहे? मॅम माझे झाले ग्राउंड. ठाण्याला 43. अरे वा, छान आहे ना स्कोर. काय नाव आहे आपलं? बा तुमचं नावच कळेना मला. माळी का? आर निकी तू फक्त पळ. नुसतंच पळू देऊ नका बिचारीला, थोडंसं मोटिवेट करा. हो मॅम, थँक्यू सो मच. येस बाळा निकी, ऑल दी बेस्ट बाळा. चला सांगा याचं उत्तर काय असणार आहे? चला उत्तर सांगा. शांतित क्रांती, गुड आफ्टरनून बाळा. येस मॅम, मला SRP 93 आले. AP गेमिंग छान आहे ना बाळा. अभ्यासाला खूप छान लागा, झपाटून लागा. ज्या पद्धतीने तुम्ही ग्राउंडला 100% दिले त्या पद्धतीने परीक्षासुद्धा द्या. ओके, गुड आफ्टरनून बाळा. शांतित क्रांती, गुड आफ्टरनून. ओके, काय आहे वाक्य? विधानार्थी वाक्य आहे. कसं आहे? विधान केलेलं आहे बघा. सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे. एक साधं सिंपल असं एक वाक्य आहे, तेवढंच आपल्याला कळतं. त्यात होकार आहे, नकार आहे किंवा केवळ आहे किंवा हे काही कळत नाही आहे. ओके मॅम, SRPF सोलापूरला 97 आले. व्हेरी नाईस बाळा विकी, गुड. पुढचं बघा. छान, ज्यांचं खूप छान ग्राउंड झालेलं आहे त्या सगळ्यांना ऑल दी बेस्ट बाळांनो. तुम्ही खूप छान तुमचं अभ्यासाची तयारी करा आणि पेपर खूप खूप छान द्या. ओके, यंदा पोस्ट मिळालीच पाहिजे असं स्वतःला ठरवा. ओके, पुढचं बघा. सलीलचा समानार्थी शब्द कोणता आहे? 1 आहे रक्त, 2 आहे पाणी, 3 आहे दूध आणि 4 आहे विष. चला सांगा सलीलचा समानार्थी शब्द कोणता आहे बाळांनो? येस राजू, व्हेरी गुड बाळा. पंकज, मिस निकी, शांतित क्रांती, व्हेरी गुड. शुभांगी, व्हेरी गुड. पूजा, व्हेरी गुड. महादेव, येस येस. काय बाळांनो? पाणी. सलील बघा, सलील हा ज्या वेळेस पहिली वेलांटी असते, लीला पहिली वेलांटी, त्यावेळेस त्याचा अर्थ होतो पाणी. आणि ज्या वेळेस सलील याला दुसरी वेलांटी, दुसऱ्या लला दुसरी वेलांटी असते बाळांनो, त्यावेळेस त्याचा अर्थ होतो प्रेम, माया, है ना, मायेने असं होतं. ओके, सलील हा शब्द रस्व शब्द आणि दीर्घ शब्द यांच्यामुळे शब्दांचे अर्थ बदलतात, होय की नाही. त्याचं हे उदाहरण आहे बघा. सलील, ज्यावेळेस सलील हा शब्द पहिली वेलांटी असेल त्यावेळेस पाणी, सलीलचं ज्यावेळेस दुसरी वेलांटी असेल त्यावेळेस प्रेम किंवा माता, माया, माता नाही. ओके, येस. पीक आहे ना, पीक ज्यावेळेस पहिली असते त्यावेळेस आपण कोकिळा, दुसरी घेतो त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याला? आपलं हे पीक आहे की नाही. येस. आईने बाळाला झोपवले. या वाक्यातील झोपवले या क्रियापदाला काय म्हणतात? 1 आहे प्रयोजक, 2 आहे नामवाचक, 3 आहे शक्यतार्थ आणि 4 आहे सहाय्यक क्रियापद. चला सांगा काय असणार आहे? येस, शांतित क्रांती, व्हेरी गुड. सूरज, व्हेरी गुड. दिलीप, व्हेरी गुड बाळा. कसं काय बाळा? एपी गेमिंग, शुभांगी, गुड. पंकज, शांतित क्रांती, मोहित, व्हेरी गुड. प्रयोजक आहे. काय आहे? प्रयोजक. का बरं? कारण की याच्याने काय होतो, कर्ता जो आहे, कर्ता हा काय करतो बाळा? आईने बाळा झोपवली. जी क्रिया
क्रिया आहे बघा, आईने बाळाला झोपवले, ह्या कर्त्याने क्रिया केलेली आहे की नाही? येस. आईने काय केलं बाळांनो? बाळाला झोपवलेलं आहे. ही कशी आहे? प्रयोजक आहे. नाम साधा शक्य अर्थ हे असं काही नाहीये. ओके. 37 बघा, सत्य असत्य व बुद्धीला स्मरून या शब्द समूहासाठी एक शब्द सुचवा. एक आहे सत्सद विवेक बुद्धी, 2 आहे स्मरण शक्ती, 3 आहे अर्धसत्य आणि 4 आहे बुद्धिसत्ता. चला सांगा. ओके धीराज बाळा, आता इमिजिएटली सगळंच सांगता येणार नाही, पण माझं तुम्हाला एक मनापासून असेल आतापर्यंत जे काही तुम्ही वाचलं आहे ते तर योग्यच वाचा, पण जे आता ऑनलाईन लेक्चर्स झालेले आहेत किंवा PYQs आता जे रिसेंट जे क्वेश्चन झालेले आहेत ते उद्या नक्की व्यवस्थित उद्यासाठी हेल्पफुल राहतील, त्यामुळे ते बघा बाळांनो. ओके. येस येस धीराज, मी तेच सांगते बाळांनो तुम्हाला. कन्सेप्ट एखादी अडली असेल ती चेक करून घ्या, बघून घ्या, त्याच्याशी रिलेटेड एखादं क्वेश्चन बघा. कसं असतं, क्वेश्चन बघितले ना की थोडीशी ती कन्सेप्ट जी आहे ना ती लवकर उलगडते आपल्याकडून. ओके. आत्ता जे PYQचं माझं सेशन झालेलं आहे, म्हणजे आपण झालेलं एक्झाम जे घेतलेला झालेला आहे पेपर, त्याच्यावरती सुद्धा घेतलेला आहे, त्याच्याशी रिलेटेड कसा प्रश्न येतो तोही बघा. मराठीचे मार्क खरंच हातचे जाऊ देऊ नका बाळांनो. आणि ज्यांचं गणित पक्का आहे त्यांचा तर विषयच नाही, कारण की गणिताचे मार्क हक्काचे मार्क किंवा डेफिनेटली मार्क्स देणारे स्कोरिंग विषय असतो एक प्रकारचा. आणि मराठी आहे, चांगला केला तर मराठीमध्ये पण खूप छान मार्क मिळतात. ओके. ज्यांचा उद्या पेपर आहे त्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा बाळांनो. ओके. बघा, सत्य असत्य व बुद्धीला स्मरून या शब्दाला कोणता एक्झॅक्ट शब्द आहे बाळांनो? तर सत्सद विवेक बुद्धी. काय? सत्सद विवेक बुद्धी. आपण पोलीस या खात्यामध्ये जाणार आहात. बघा, हा शब्द आपल्याला कोर्टामध्ये युजली बघायला मिळतो, कायद्याच्या पुस्तकामध्ये बघायला मिळतो की जज जो असतो तो त्याच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून एखादा निर्णय देतो. मग तो सत्सद विवेक बुद्धी म्हणजे काय? की सत्य असत्य आणि बुद्धीला स्मरून की सत्याची असत्याची पडताळणी करून मग त्यातून तो त्याचा काय म्हणतो एक निष्कर्ष काढतोय की त्याच्या बुद्धीला अनुसरून, म्हणून तो शब्द काय आहे की सत्सद विवेक बुद्धी. ओके. प्रश्न 38 बघा, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणतात? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला, अक्षरांचा समूह त्याला काय म्हणतात? 1 आहे शब्द, 2 आहे वर्ण, 3 आहे स्वर आणि 4 आहे व्यंजन. येस शांती क्रांती, व्हेरी गुड बाळा. येस तेजराज, पंकज, मोहित, राजू, येस निकी, येस कीर्ती. काय बाळांनो? शब्द बघा, ठराविक क्रमाने आलेले अक्षर किंवा वर्ण, ठराविक क्रमाने कमळ बघा, मळक किंवा मग रमक बघा, हे ठराविक क्रमाने तर आले, परंतु अर्थ कोणाला प्राप्त झालेला तर कमळ या शब्दाला. कमळ हा काय शब्द आहे, म्हणजे ठराविक क्रमाने येणारे अक्षर किंवा वर्ण त्याच्यापासून एक अर्थ निर्माण होतो, त्यावेळेस ते काय होतं बाळांनो? शब्दाच्या रूपात येतो किंवा त्याला आपण काय म्हणतो? शब्द असं म्हणतात. हेही तेच वर्ण आहेत, पण त्यांना काही अर्थ प्राप्त झालाय का? तर नाही झाला. याला झालेला आहे, म्हणजे ठराविक क्रमाने तर आले, शिवाय त्यांना अर्थही प्राप्त झालेला आहे, ते काय होतात? शब्द होतात. ओके. पुढचं बघा 39. जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती व ती अजूनही आधुनिक काळात टिकून आहे, त्या भाषेला कोणत्या भाषेचा दर्जा प्राप्त होतो? 1 आहे अर्वाचीन, 2 आहे प्राकृत, 3 आहे अभिजात आणि 4 आहे सांस्कृतिक. चला सांगा. आमचे नाव का नाही घेत? येस किशोर बाळा, काय म्हणतात त्याला, कमेंट्स खूप लवकर पास होतात ना, त्याच्यामुळे कदाचित नाव घेणं राहून जाते तुमचं. ओके. घेते नाव, नक्की घेते. येस येस शांती क्रांती, व्हेरी गुड बाळा. चला बघा, त्या भाषेला काय म्हणतात बाळांनो? ऑप्शन क्रमांक C हे त्याचं उत्तर आहे, अभिजात भाषा असं म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला? अभिजात भाषा असं म्हणतो. सांगितलेलं आहे ही भाषा कशी असते बाळांनो? 1,500 ते 2,500 वर्षापूर्वीची असावी, शिवाय तिच्यामध्ये खूप
समृद्ध असा तिचा साहित्याचा ठेवा असावा किंवा वारसा असावा, खूप साहित्य असावं त्या भाषेमध्ये. आणि त्यांनी सांगितले बघा, प्राचीन काळातली असून प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत तिचं अस्तित्व कसं असलं पाहिजे, टिकून असलं पाहिजे. आपण म्हणतो भाषा ही कशी असते, नदीच्या प्रवाहासारखी असते. म्हणजेच कसं की स्थान वेळ काळानुसार भाषा ही चेंज होत आहे. डेफिनेटली भाषा चेंज होत असते. मात्र तिचा गाभा जो असतो ना बाळांनो, हा अभिजात भाषा, तर तिचा प्राचीन काळापासून ते आताच्या आधुनिक काळापर्यंत तिचा गाभा कायम असतो. म्हणून तिला आपण काय म्हणतो, अभिजात भाषा असं म्हणतो. आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा एकूण 6 भाषांना देण्यात आलेला आहे. किती? 6. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. 6 भाषा कोणत्या आहे? एक आहे तमिळ, 2004ला मिळाले. दुसरी आहे संस्कृत, 2005 साली दिलेला आहे. तिसरी आहे कन्नड आणि तेलुगू, यांना 2006 साली. या 2 भाषांना, कोणत्या 2 भाषेला 2006 साली अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला असा जर प्रश्न आला तर ती आहे कन्नड आणि तेलुगू. लक्षात घ्या, ते तमिळ आली आणि तेलुगू, कन्नड आणि तेलुगू या एकदाच या 2 भाषांनी मिळालेला होता बाळांनो हा. नंतर आहे मल्याळम, ही 2013ला मिळाला. आणि लास्ट उडिया, ही 2014ला मिळालेला होता. ओके. आपल्या मराठी भाषेला आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीचे सध्याचे अध्यक्ष आहेत माजी IAS अध्यक्ष, माजी IAS ऑफिसर ज्ञानेश्वर मुळे सर. कोण? ज्ञानेश्वर मुळे हे सध्याचे आहेत. मागील कोण होते? रंगनाथ पठारे. ओके. पहिले कोण होते त्याच्या आधी? रंगनाथ पठारे होते. चला प्रश्न 40 बघा. खालीलपैकी कोणती भाषा द्राविडीन गटातील भाषा नाही? 1 आहे तामिळ, 2 आहे मराठी, 3 आहे हिंदी आणि 4 आहे गुजराती. चला सांगा बाळांनो. येस मुळे साहेब. येस बाळांनो. चला येस शांतित क्रांती. व्हेरी गुड बाळा. चला काय आहे बाळांनो, तामिळ ही जी भाषा आहे ही द्राविडीन भाषा आहे. ओके. आपल्या भारतामध्ये बघा बाळांनो, भारताचा मला आज नकाशाच येईना, लक्ष द्या. भारताचा हा नकाशा आहे, हे जे आपल्या साऊथला आहे आणि इथे आता समजून घ्या भारत आहे, असं समजून घ्या हा भारत आहे. ओके. तर नॉर्थला जे आहेत भाषा ह्या सगळ्या द्राविडींमध्ये नाही आहेत, ह्या आर्य भाषा आहेत. कोणत्या? आर्य, किंवा आपण त्याला इंडो युरोपियन भाषा म्हणतो. आपण त्यांना काय म्हणतो? आर्यन भाषा गट, किंवा मग त्याला इंडो युरोपियन भाषा गट म्हणतो. काय म्हणतो? इंडो युरोपियन भाषा गट. हा कुठला बाळांनो? हा उत्तरेकडे. आणि दक्षिणेकडच्या ज्या भाषा आहेत, दक्षिणेकडच्या भाषा, मग या सगळ्या भाषांना काय म्हटलं जातं? द्राविडियन भाषा गट. कोणता? द्राविडियन भाषा गट असं म्हटलं जातं. हा अर्धा भारत आहे. येस येस. जम्मू काश्मीर राहून गेला, लडाख राहून गेला. ओके. ज्यांना जे दिसलं त्यांनी ते बघा. माझं सांगण्याचं एवढंच काम होतं की तुम्हाला भारत दिसला पाहिजे. मला भारत दिसतोय, तुम्हाला दिसत नाही, त्यात तुमचा दोष आहे. ओके. तमिळ बघा, तामिळ. ओके ठीक आहे, लक्ष द्या. कन्नड, तेलुगू, तमिळ, अजून मल्याळम, संस्कृत ह्या भाषा कुठे येतात बाळांनो? द्राविडियन भाषामध्ये सुद्धा येतात. केरळच्या काही भागांमध्ये आजही संस्कृत भाषा बोलली जाते, होय की नाही? येस. मी वैजापूरची आहे, अकाउंट. किशोर त्रिभुवन. मग तुमचं नाव जर कावेरी आहे तर तुम्ही किशोर म्हणून का लिहिलंय? यथा धर्म आज आरोग्य सेवा पेपर झाला 28 डोळे झाकून पडतात बघा. कोणाला? तुम्हाला का? व्हेरी गुड ना, छान छान. खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही? वाक्याचा प्रकार कोणता नाही आहे बाळांनो? 1 आहे संयुक्त, 2 आहे केवल, 3 आहे क्रिया आणि 4 आहे मिश्र. चला सांगा बरं, यापैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही? चला सांगा. येस, पटपट सांगा. येस मिस निकी. व्हेरी गुड बाळा.
येस शुभांगी व्हेरी गुड. नामदेव व्हेरी गुड. येस कोणतं नाही आहे, कुठे गेलं ते. ऑप्शन क्रमांक सी क्रियावाचक अशा प्रकारचा कोणता वाक्याचा प्रकार नाही आहे. ओके, अशातला कोणताही वाक्याचा प्रकार नाही. वाक्याचे प्रकार दोन पडतात बाळांनो, दोन गोष्टी. एक आहे अर्थावरून आणि दुसरं आहे वाक्य किती आहे त्याच्या संख्येवरून, वाक्यांच्या संख्येवरून, आहे की नाही. तर वाक्याच्या अर्थावरून 5 प्रकारचे वाक्य आहेत. होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक, अजून दुसरं काय उद्गारार्थी वाक्य आणि केवळ वाक्य, आहे की नाही. हे असं केवळ नाही, केवळ ह्याच्यावरून पडतात. कशामुळे संख्येवरून पडतात बाळांनो. विधानार्थी वाक्य, आहे की नाही. आणि संख्येवरून, मग संख्येवरून किती पडतात, हे 3 पडतात. एक आहे केवळ, दुसरं आहे संयुक्त आणि तिसरं आहे मिश्र. हे असे असले की हे आहे संख्येवरून, अर्थावरून 5 पडतात, होय की नाही. येस आत्ताच झाला पेपर, नागपूरला होता. येस व्हेरी गुड बाळा, खूप छान. मराठी 30, 28, गणिता बुद्धिमत्ता 28, 23. व्हेरी नाईस, खूप छान बाळा. यथा धर्म तथा जय. व्हेरी गुड बाळा, खूप छान झाले मग तुम्हाला. समजलं. हे अर्थावरून 5 प्रकार पडतात बाळांनो. विधानार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, प्रश्नार्थ वाक्य आणि दुसरं कोणतं उद्गारार्थी वाक्य. आणि संख्येवरून जर सांगितलं तर केवळ वाक्य. याच्यामध्ये साधं एक वाक्य दिलेलं असतं की नाही. संयुक्त वाक्य, संयुक्त वाक्य कोणतं आहे असं ठरवायचं असेल तर आपण बघितलं होते की उभयान्वयी अव्ययाचं प्रधानत्वक सूचक जे असेल तर ते असं संयुक्त. क्रिया गौण असेल तर ते मिश्र वाक्य होतं. एकापेक्षा दोनापेक्षा जास्त वाक्य असेल तर ते मिश्र वाक्यात जातं. परंतु बेसिकली संयुक्त वाक्य आहे की मिश्र वाक्य आहे हे ओळखण्यासाठी उभयान्वयी अव्ययाची गरज असते. कोणती? उभयान्वयी अव्ययाची. त्यांचे जे 2 प्रकार आहे, एक आहे प्रधानत्वक आणि दुसरं आहे गौणत्वक, है ना. तर प्रधानत्ववाले असेल ते संयुक्तला जातात आणि गौणत्व असतील तर ते मिश्रला जातात. चला नेक्स्ट क्वेश्चन 42वा. या गावात बरेच नारद आहेत. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्दाची जात ओळखायला सांगितले. 1 आहे सामान्य नाम, 2 आहे भाववाचक नाम, 3 आहे विशेष नाम आणि 4 आहे यापैकी नाही. चला सांगा. यश शांती क्रांती व्हेरी गुड बाळा. कीर्ती व्हेरी गुड. राजू सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडीमुळे स्कोर कमी येईल मॅम. खूप हार्ड होतं तांत्रिक आणि सामान्य नाम तरी 1. अच्छा ठीक आहे ना. करंट म्हणजे मुंबईच्या मुलांनी तर खरंच करंटवर फार जास्त लक्ष द्या बाळांनो. चालू घडामोडी GS वर खूप छान फोकस करा. बघा गावात बरेच नारद आहेत. या अधोरेखित शब्द, नारद हा अधोरेखित शब्द आहे बाळांनो. या शब्दाची जात ओळखायला सांगितलेली आहे. कोणतं आहे बाळांनो? हे सामान्य नाम आहे. काय हे सामान्य नाम आहे? का बरं आहे बाळांनो? की बघा नारद हा शब्द कोणत्या साधूचा आहे किंवा संतांचा, आपण काय म्हणतो ऋषी मुनींचा आहे की नाही. ऋषी मधले कोणते ऋषी? तर नारद ऋषी, आहे की नाही. मग नारद हे काय झाले बाळांनो? विशेष नाम झाले. काय झाले? विशेष नाम. मात्र या वाक्यामध्ये ते विशेष नाम म्हणून वापरलेले नाहीत. का बरं? कारण बघा या गावात बरेच नारद आहेत. बरेच तिथे अनेक वचनामध्ये घेतलेलं आहे. अनेक आहेत ते असं सांगतात की गावात बरेच नारद म्हणजे अनेक वचनामध्ये आहे. शिवाय नारद हा जो शब्द आहे हा कोणाला तरी त्याची उपमा देण्यासाठी वापरलेला आहे. काय देण्यासाठी? उपमा देण्यासाठी वापरलेला आहे. म्हणजेच इकडे लक्ष द्या बाळांनो. नारद म्हणजे काय? की कळ लावणारा माणूस, भांडणं लावणारा माणूस. मग आमच्या गावात असे बरेच नारद आहेत म्हणजे भांडणं लावणारे माणसं भरपूर आहेत. म्हणून जरी नारद हा शब्द मूळतः विशेष नाम जरी असला तरी सुद्धा त्याचा उपयोग एखाद्याला आपण उपमा देण्यासाठी वापरलेला आहे किंवा त्यांच्या नावाचा अर्थ घेऊन आपण कोणाला तरी टोमणं उपमा देतोय. अनेक वचन वापरलेलं आहे म्हणून हे काय होणार आहे? सामान्य नाम होणार आहे. 2023 मध्ये करंट होतं. आम्ही गेल्या वर्षात पाहिलं होतं. ॲक्च्युली करंटचा हाच एक प्रॉब्लेम आहे बाळांनो. त्यामुळे असं गाफील राहायचं नाही की यंदाचंच आहे आणि यंदाचंच विचारलं जाईल. आता जर आपलं पोलीस भरतीचं भेटलं, अगदी लाडकी बहीण योजना ही सुद्धा विचारलेली आहे. आणि तुम्ही आधीचे पेपर बघितले
तर 1-2 वर्षापूर्वीचं सुद्धा आपल्याला GS किंवा करंटचं विचारलेलं आहे, त्यामुळे फार गाफील राहू नका. तुम्ही यंदाचंही बघा आणि लास्ट इयरचं सुद्धा बघून जा बाळांनो. थोडंफार जे मेन आहे तेवढं तरी लक्षात ठेवायचं काम करायचं. ओके. प्रश्न 43 बघा. डॅश डॅश या समासात दोन्ही पदे प्रमुख असतात. एक आहे द्वंद्व, 2 आहे तत्पुरुष, 3 आहे बहुव्रीही, 4 आहे अव्ययी भाव. चला सांगा. येस राजू. हे शांतित व्हिडिओला लाईक करा बाळांनो, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा. ओके. चला. काय द्वंद्व समास. कोणता समास? द्वंद्व समास. त्याच्यामध्ये दोन्ही पद कशी असतात? महत्त्वाची असतात. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं. बहुव्रीहीमध्ये काय होतं? पहिलं पद दुसरं पद, यातून आपल्याला तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तो असतं बहुव्रीही पद. अव्ययीमध्ये काय असतं बाळांनो? पहिलं पद महत्त्वाचं असतं. ओके. येस. राम लक्ष्मण द्वंद्व मध्ये येतं. येस येस. 44वा प्रश्न बघा. बावळी मुद्रा, देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ ओळखा. एक आहे बावळी मुद्रा घेऊन देवळात निजणारा, 2 आहे शहाण्याचं सोंग आणणारा मूर्ख, 3 आहे दिसण्यात बावळा मात्र पण व्यवहारात चतुर, आणि 4 आहे वरीलपैकी नाही. चला सांगा काय आहे बाळांनो? बावळी मुद्रा, दिवळी निद्रा याचा अर्थ काय होतो? येस शांती क्रांती, व्हेरी गुड प्रवीण, व्हेरी गुड मिस्टर गणेश, स्वप्नाली, मिस निकी, व्हेरी गुड बाळा. येस येस. चेतना, व्हेरी गुड. येस. काय अर्थ होतो बाळांनो? दिसण्यात बावळा. दिसण्यात आता साधा सुद्धा बावळट जरी दिसणार असला पण तो व्यवहारात कसा आहे बाळांनो? चतुर आहे, स्मार्ट आहे, हुशार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत? बावळी मुद्रा, देवळी निद्रा. ओके. प्रश्न 45 बघा. काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य डॅश डॅश आहे. कोणत्या प्रकारचं आहे? ओके. 1 आहे विधानार्थी, 2 आहे आज्ञार्थी, 3 आहे संकेतार्थी आणि 4 आहे धातुसारी. चला सांगा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? कुमार. येस व्हेरी गुड कुमार. रिकाम टेकडा, रोहिणी, मिस्टर गणेश, पंकज, व्हेरी गुड. ओमकार, GS लिसनचं बुक. बस कसं आहे? चांगलं आहे बाळा. हे बघा. शुभांगी, पंकज, निकी, येस व्हेरी गुड बाळा. नजमा, येस व्हेरी गुड. रोहिणी, गुड. कसं आहे? संकेतार्थी आहे बघा. काम करा म्हणजे यश येईल, काम केलं तर यश येईल, म्हणजे संकेत दिला. काम नाही केलं तर यश येणार नाही. एक प्रकारचं ते आपल्याला संकेत सांगितलेला आहे. ओके. बघा प्रश्न 46 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. त्या वाक्याचा प्रकार ओळखा. कसं वाक्य आहे बाळांनो? नकारार्थी, होकारार्थी, स्वार्थी की संयुक्त? चला सांगा कसं वाक्य आहे? येस मिस्टर गणेश, शांती क्रांती, मिस निकी, येस माळी, व्हेरी गुड. दिलीप, व्हेरी गुड बाळा. येस राजू. येस. येस मोहित, शुभांगी, येस मिस्टर गणेश, पूजा. कसं आहे? होकारार्थी आहे. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. ओके. प्रश्न 47 बघा. घनश्याम या शब्दाचा समास ओळखा. या शब्दाचा समास काय आहे? 1 आहे कर्मधारय, 2 आहे बहुव्रीही, 3 आहे अव्ययी आणि 4 आहे द्वंद्व. चला कोणता आहे? चला सांगा. येस बाळा, व्हेरी गुड. येस. ते शांती क्रांती, काव्या, गुड आफ्टरनून काव्या, प्रवीण, शिवम, पूजा, महादेव, येस व्हेरी गुड बाळा. प्रवीण, रॉकी, चला येस. काय बाळांनो? कर्मधारय आहे. घनासारखा श्याम, घना सारखा श्याम,
म्हणजे घनश्याम. घन म्हणजे आभाळ आहे ना, आपण श्याम, सावळा श्याम असं म्हणतो नाही का. येस येस. 47 बघा. आभाळागत माया तुझे आम्हावरी राहू दे या वाक्यातील कोणता अलंकार आहे ओळखा. एक आहे चेतनायुक्ती, दुसरा आहे उपमा, तिसरा आहे यमक आणि चौथा आहे उत्प्रेक्षा. चला सांगा. येस काव्या, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून बाळा. येस शिवराज कुमार. येस व्हेरी गुड बाळांनो. शांतित क्रांती व्हेरी गुड. का आहे तेही सांगा. शांतित क्रांती. येस अश्विन व्हेरी गुड बाळा. अर्जुन लोंढे ओके. येस येस व्हेरी गुड. शांतित क्रांती व्हेरी गुड. येस येस व्हेरी गुड. पूजा व्हेरी नाईस. शिवराय येस व्हेरी गुड. शांतित क्रांती. असं एक्सप्लेनेशन देत जा म्हणजे तुमचंही रिव्हिजन होतं आणि समजतंही. ओके बघा. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीतील कोणता अलंकार आहे बाळांनो. तर हा आहे उपमा अलंकार. कोणता. उपमा अलंकार आहे. ओके 50 क्वेश्चन आहेत बाळा. बघा कसं. बघा इथे कोणता आहे. आभाळागत माया. गत हा जो शब्द आहे. गत म्हणजे काय म्हणून सारखा. गत सम सारखा है ना. सम हे असे शब्द लागले की तो कोणता आहे बाळांनो. उपमा अलंकार आहे. ओके. आभाळागत माया तुझ्या आम्हावर. आभाळा एवढी माया तुमची आमच्यावर राहू दे. आभाळा सारखी माया तुमची आमच्यावर राहू दे. मग गत सम सारखा प्रमाणे हे असे शब्द आले तर कोणता असतो बाळांनो. हा उपमा अलंकार आहे. ओके. चेतनायुक्तीमध्ये सांगितलं त्याच्यामध्ये निसर्गाचं आपल्याला वर्ण हुबेहूब करून दिलेलं असं तिथे चेतनायुक्ती होते. यमक अलंकार हा याच्यामध्ये काय होतं बाळांनो. शब्दांची पुनरावृत्ती होते किंवा वर्णांची पुनरावृत्ती होते पण ती कुठे होते. ठराविक जागे. सदा सर्वदा योग तुझा घडो पडो जडो हे त्याच्या. उत्प्रेक्षा जणू पेक्षा आहे की हे असे शब्द आले की उत्प्रेक्षामध्ये येतात. ओके. कुलदीप गुड इव्हिनिंग मॅम. येस बाळा गुड इव्हिनिंग. 49वा प्रश्न बघा. रामाने रावणाला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. चला सांगा. कर्तरी आहे, कर्मणी आहे, भावे आहे की यापैकी नाही. कोणता आहे. आय एम न्यू स्टुडंट. ओके बाळा वेलकम आहे तुमचं. ओके कुलदीप. मिस्टर गणेश. येस व्हेरी गुड मिस्टर गणेश. शांतित क्रांती. येस व्हेरी गुड. शांतित क्रांती. जणू जणू काय वाटे गमे भासे हो उत्प्रेक्षा. येस पंकज. चला कोणता आहे बाळांनो. ऑप्शन क्रमांक सी आहे. भावे प्रयोग म्हणतात त्याला. कोणता भावे प्रयोग. याच्यामध्ये काय आहे बघा. रामाने रावणाला मारले याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा शोधायचा आहे कर्ता. कर्ता कसा शोधायचा बाळांनो सांगितलं की कर्माला क्रियापदाला नारा प्रत्यय लावायचा आणि कोण विचारणार. मारणारा कोण. तर राम. मारणारा कोण आहे बाळांनो. राम. आता कर्म शोधायचं आहे आपलं. काय सांगितलं. क्रियापदाला लेले प्रत्यय लावायचा आणि त्याला काय काय विचारायचं. मारलेले काय. तर काय म्हणजे ते रावण आहे बाळांनो. आता इकडे लक्ष द्या. आता याच्यामध्ये आपण म्हणतो की ज्यावेळेस कर्तरी प्रयोग असतो त्यावेळेस कर्त्याला प्रत्यय नसतो. ज्यावेळेस कर्तरी प्रयोग असतो त्यावेळेस काय होतं बाळांनो. कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्त्याला प्रत्यय नाही. आणि कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं बाळांनो. मग कर्माला प्रयोग नाही, प्रत्यय नाही, कर्माला प्रत्यय नसतो. मग आता याच्यामध्ये तर बघा कर्माला पण प्रत्यय आहे आणि कर्माला पण प्रत्यय. कर्त्यालाही प्रत्यय आहे कर्माला म्हणजे दोघांनाही प्रत्यय आहे. आणि आपलं हे जे आहे तृतीय पुरुषीमध्ये येतं मारले त्यावेळेस हे काय होणार आहे बाळांनो. भावे प्रयोगामध्ये येणार आहे. ओके. देणारा दोघांना प्रत्यय आहे. हो येस या दोघांनाही प्रत्यय असल्यामुळे काय होणार आहे. भावे प्रयोगामध्ये येणार आहे. ओके. येस येस नवीन कर्मणीमध्ये रामाकडून रावणाला मारले गेले असते. कडून हा प्रत्यय लागला की सांगितलं नवीन कर्मणी किंवा कर्तकर्मणी प्रयोगामध्ये येतो. मॅडम लाईव्ह लेक्चर सुरू केव्हा सुरू होतं. मला रोज दुपारी आपलं 2:30 वाजता असतं. ओके. ओके यथाधर्म. तुमचं नाव गणेश. ओके ओके होईल. चला प्रश्न शेवटचा बघा. स्वतःशी केलेले भाषण म्हणजे काय. एक आहे स्वभाषण
2 आहे स्वागत, 3 आहे संभाषण आणि 4 आहे चिंतन. चला काय असणार आहे? लाईक करा क्लासला. कुलदीप येस, सगळ्यांनी लाईक करा. नजमा व्हेरी गुड, मिस निकी व्हेरी गुड, प्रवीण येस, कुमार यथाधर्म येस व्हेरी गुड, शांती क्रांती, माळी पण माळीच नाव येणार आहे तुमचं, मला काही कळेना. येस पंकज येस, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचं बरोबर आहे. येस पूजा व्हेरी गुड. स्वगत, स्वगत म्हणजे बघा ना आपण स्वतःशीच केलेलं भाषण संभाषण याला काय म्हणतो आपण? स्वगत असं म्हणतो. ओके येस. चला अशा प्रकारे आपलं येस बाळनिकी थँक्यू. येस सुरेश थँक्यू बाळा. अशा प्रकारे SDM सूरज भोई, अरे वा, अरे भरपूर दिवसांनी दिसले आज तुम्ही दोघं मला. ओके ओंकार थँक्यू मॅम, नाईस एक्सप्लेनेशन. ओके थँक्यू बाळा. गणेश नजमा येस थँक्यू. चला ज्यांचे पेपर आहेत त्या सगळ्यांना माझ्याकडून ऑल दी बेस्ट. सगळ्यांनी खूप छान करा, ज्यांचं ग्राउंड आहे त्यांनाही माझ्याकडून ऑल दी बेस्ट. ओके येस व्हेरी गुड बाळा प्रवीण, व्हेरी नाईस. इस्सा रॉकी लेगा खाकी. ओके जो कोणी आहेत रॉकी तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट. ओके चला अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर झालेलं आहे. उद्या आपण परत असंच लेक्चरला 2:30 वाजता भेटू. तोपर्यंत सगळ्यांना